घे भरारी मला पंख मिळालेच्या नव्या कोऱ्या भागामध्ये मी श्रेया बुगडे तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. गेले इतके आठवडे आपण बघतोय की ह्या आपल्या सगळ्या ज्या उद्योजिका ताई आहेत त्यांचा प्रवास, त्यांच्या जिद्दीला खरोखर सलाम आहे. मला माहिती आहे की गेल्या काही दिवसांमध्ये या ज्या सगळ्या ताई आपल्याकडे आलेल्या आहेत त्यांनी तुम्हाला सुद्धा कुठे ना कुठेतरी इन्स्पायर केलेलं आहे. त्यामुळे सगळ्यात आधी आपल्या मान्यवर ज्युरीजची पुन्हा एकदा ओळख करून घेणार आहोत आणि त्यांचं स्वागत करणार आहोत. राहुल पापड सर, भारताची सर्वात मोठी कुल्फी चेन लाडाची कुल्फीचे फाउंडर. अनघा घैसास मॅम, सौदामिनी हँडलूम्स आणि सौदामिनी एथनिक्सच्या फाउंडर मेंबर. आणि विशाल चोळसकर सर, संतकृपा महिला गृहोद्योग हँडमेड मसालेचे मॅनेजिंग डायरेक्टर, ज्यांनी महाराष्ट्राची ग्रामीण खाद्य संस्कृती जपली, जोपासली आणि वाढवली. तुम्हा सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. मला तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे आपल्या उम्मीद परिवारातील ह्या ज्या सगळ्या ताई आहेत त्यांच्या प्रोडक्ट्सना फक्त महाराष्ट्रातनंच नाही तर आता देशापरदेशातनं सुद्धा ऑर्डर्स यायला सुरुवात झालेली आहे. खूप हाय डिमांड आहे आणि मला प्रचंड आनंद होतोय की त्यांच्या या मोठ्या प्रवासाचा आपण सगळेजण एक छोटासा भाग आहोत. तर बघूयात मग आज कोण येतंय तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी. बोलूयात आपल्या पहिल्या उद्योजिका ताईंना. आपल्या ज्या पुढच्या उद्योजिका ताई आहेत त्यांचा अगरबत्तीचा व्यवसाय आहे. बघूयात मग त्यांचा प्रवास काय आहे तो. नमस्कार सर. माझं नाव वर्षा शिवलिंग मसुरे, मुक्काम पोस्ट पोत्रा, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. शारदा स्वयंसहायता महिला समूहामधून मी सदस्य आहे आणि आराध्या सुगंधी अगरबत्ती या व्यवसायामध्ये मला 5 वर्षाचा अनुभव आहे. याबद्दल छोटासा व्हिडिओ बघूया. आईचे जे आई वडील आहेत ते पण वारले होते आणि आईला भाऊ पण नव्हता, त्यामुळे आईच्या सासरची जास्तच त्याचा फायदा घ्यायचा. आणि आई आम्हाला बाहेर जेव्हा काढले तेव्हा आम्ही एका आजीच्या आता शेजारी राहायचो. तिथं कसं तरी 15 दिवस काढायचे. जेव्हा बाबांना घरात घेतलं आम्ही परत तिथं जायचो. माझं 10वीतच लग्न केलं. बाबांना एवढी काही चौकशी न करताच लग्न लावून दिलं. पण झालं असं की जसं अगोदर माहेरी होतं तसंच पूर्वी पण मिस्टर पण दारू पिणारेच निघाले. ज्यावेळेस मी शेताला जायचे त्यावेळेस नवरा मारायचे आणि ज्यावेळेस मी घरी राहायचे त्यावेळेस मला सासरी जाच करायचे. असं करत करत 5-6 वर्ष लोटली आणि मग नंतर मला 2 मुलं झाली. पहिली मुलगी झाली, दुसरा मुलगा झाला. मला जीवघेणी प्रयत्न पण करण्यात आला. 2 वेळेस माझी नळडी दाबून, पोलीस स्टेशनच्या पाठीमागेच होता तो एरिया, 2 नळडी दाबून पण 2 महिने माझ्या नळडीचे वन पण जिराले नव्हते. एवढं खूप मारत होते. मी अंगणवाडीमध्ये जेव्हा मी काम करायची तेव्हा तिच्यात तो टॅलेंटपणा दिसायचा. पण तिने आज जे ध्येय गाठायचा प्रयत्न केला आहे त्याच्यामधून आज सर्व महिलांना प्रोत्साहन मिळत आहे की जी करते तिच्यापासून काहीतरी आपण शिकण्यासारखं आहे. बापरे. मी चालू होण्याआधी एक प्रश्न विचारतो. आता ह्या पुढे काय अशा परिस्थिती निर्माण होणार नाही ना? नक्की. आता तुमचे पती तुम्हाला सपोर्ट करतायत? नाही सर, अजून पण नाही. आता मी इकडे येणार आहे, त्यांना कळालं होतं म्हणून मग मला म्हटले तू जायचं नाही, तू कशी जाते तर मी पाहतो. पण तुम्ही कधी पोलिसात तक्रार वगैरे नाही? हा मॅडम, महिला समुपदेशन केंद्रामध्ये मी केली होती तक्रार. एक 5-6 महिने तारखी पण केल्या, पण शेवटी ते निर्णय जे आहे तो फारकतीवर पोहोचत होता आणि कोर्टाच्या तारखा ते मग भाऊ वगैरे म्हणत होते शेवटी काय मिळणार आहे, त्यांच्या घरी तर काही नाही आहे. आणि लेकरांचे मला पण वाटत होतं बा लेकरांची काय चूक आहे त्याच्यात की माय आणि बाप दोघांपासून पण म्हणजे मी एकटी करील पण जे बापाचं प्रेम आहे ते कोणी देऊ शकणार नाही. एक सुधरल एक आशा होती की बा हे सुधरवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला त्यांना. शॉकिंग आहे आमच्यासाठी ह्या गोष्टी, पण ठीक आहे, हरकत नाही. किती दिवस झालं तुम्ही चालू केलंय आणि प्रोडक्शन तुम्ही स्वतः करता की बाहेरून घेता, कसं काय? मी स्वतः प्रोडक्शन करते सर. जवळपास एक 9-10 महिला आहेत. पण महिलांना कसं आता इथं येऊन लेकरं बाळा घेऊन आपल्या युनिटवर काम करणं थोडंसं अशक्य होते, म्हणून त्यांना धूपचं असो किंवा वातीचं वगैरे मी त्यांना घरी माल देते आणि मग त्या बनवून मला तयार करून वजनानं नेतात आणि वजनानं तयार करून आणून देतात. तर आम्हाला जे उमेद अभियानातून आहे 10वं सूत्र शाश्वत उपजीविका, म्हणजे जो काही आपण व्यवसाय करतो तो 12 महिने चालणारा असावा आणि आजूबाजूला म्हणजे निरीक्षण करून करणार. तर मग मी अशीच पहिले हॉस्पिटलला जॉब करायची मी
पण 9 तास ड्युटी, पेमेंट एवढा काय नव्हता, 6,000 होता आणि मुलांकडे घरी दुर्लक्ष होत होतं ना. मग असंच विचार केला का बाबा आता हे 6,000वर फक्त घरकिराया आणि मुलाचं खाणं पिणं धकत आहे, पुढचं भविष्य काय. अशीच मंदिरात बसली होती, मुलं घेऊन गेली होती पाया पडायला सहज दर्शनाला. तिथं अगरबत्ती जळत होती, पण ते म्हणतात ना अगरबत्ती स्वतः जळते पण इतरांना सुगंध देते. तर मग मी म्हटलं बा हा व्यवसाय जो आहे तो दिवसाची सुरुवात कोणत्याही व्यवसायाची असो, सुरुवात ही अगरबत्तीपासून असते. आणि मेन म्हणजे याला एक्सपायरी डेट नाही. जेव्हा मी आईबाबाच्या इकडून राहायला पोत्र्याला आली होती तेव्हा पोत्र्याला वर्धिनी म्हणून मी सुरुवातीला लागले, तेव्हा माझी मुलगी फक्त 5 महिन्याची होती. जेव्हा मी वर्धिनी राऊंडला 1.5 महिना बाहेर जाणार होती, पण एवढं आहे की मागं वळून नाही पाहिलं, कारण मागं वळून त्यावेळेस पाहिलं असतं तर मी आज इथपर्यंत पण पोहोचली नसती. तर वर्धिनीमध्ये छान इन्कम वगैरे छान येऊ लागलं होतं, पण तिथे मी ते बाबाला मंजूर नव्हतं. बाबा व्यसनी असल्यामुळे बाबांनी काय केलं, तू मला प्यायला पैसे का देत नाही म्हणून मला 3 दिवस रस्त्यावर झोपली. मी घराच्या बाहेर काढली होती मुलं घेऊन. बाबांनी सुद्धा बाहेर काढली होती, पण माझ्या हातून एक आवाज येत होता की वर्ष अशी रस्त्याला किती दिवस झोपणार आहे, मी झोपेल पण माझ्या मुलांचं भविष्य काय. तिथून मग मी नंतर वसमतला राहायला आली. पण मी आज माझ्या बाबांचे खरं जर पाहिलं तर मनापासून आभार मानू इच्छितो, कारण बाबांना जर मला त्यावेळेस मला घराच्या बाहेर काढलं नसतं तर माझ्या आतली जी हिंमत आहे, मी आजची जी ओळख आहे ना ती मला समजली नसती की मी कोण आहे. मी तुम्हाला काय देऊ शकतो का नाही देऊ शकत, व्यवसायात काय मदत करू शकतो का नाही करू शकत मला नाही माहिती. पण या सगळ्या स्टोरीत मी एक तुम्हाला ऑन रेकॉर्ड सांगू इच्छितो, तुमच्या एका बाळाची, एका मुलाचं आत्तापासून नोकरीला लागेपर्यंतचं पूर्ण शिक्षणाचा खर्च संत कृपा महिला गृहोद्योग हँडमेड मसाले करेल. वा, मी एक माणसं व्यक्ती, तुमच्या मुलाची जबाबदारी माझी. सरांनी खरं घेतली जबाबदारी, तर आम्हालाही असं वाटतं की बाकीच्या दोघांची आम्ही घेऊ, काही प्रॉब्लेम नाही. मी अगदी म्हणतात तुमची जी मुलगी आहे, तुम्ही काय अनाथ राहणार नाही. माझ्या ब्रँडचं नाव सौदामिनी आहे आणि सौदामिनी म्हणजे तेजस्वी किंवा वीज. तर तुमची मुलगी तशीच बनेल, ती हे वाटेल ते सहन करणार नाही. आणि तुमच्या मुलीची संपूर्ण शिक्षणाची आणि तिचं लग्न होईपर्यंतची सगळी जबाबदारी सौदामिनी हँडलूमकडनं मी नक्की. थँक्यू मॅम. फक्त आमची एक अट आहे या सगळ्यामध्ये, ठीक आहे मॅम. नवरा जर मारायला आला तर मार खायचा नाही. नाही मॅडम, इथून पुढे अजिबात खाणार नाही. हा, या एका अटीवर हे सगळे आम्ही मदत करणार. ठीक आहे मॅडम. बाकी व्यवसायाकरता उमेद, SBI फाउंडेशन हे तर खूप ताकदीने तुमच्या मागे उभं आहे. तुला आता पॉलिश करू आपण छान, कारण तुझा प्रोडक्ट तुझ्यासारखाच एकदम प्युअर असणार आहे. थँक्यू. तर त्या प्युअर प्रोडक्टला सगळं जे तुला जे काय ब्रँडिंग लागतं, म्हणजे पॅकेजिंग जे लागेल, डिझाईन लागेल, ते सगळं मी माझ्याकडून तुला फ्री करून देईल. थँक्यू सर. हे सगळं हाताने होत आहे ना? अगरबत्तीची मशीन घेतली आहे, धूप तेवढी हातानं बनवत आहे. विना केमिकल असं काही असतं का? आहे ना मॅडम. फ्लोरा आहे. फ्लोरा म्हणजे जे आपले झेंडूचे फुलं वगैरे मंदिराच्या बाहेर लोक जे वाहून देवाला फेकून देतात, ते मी मंदिराच्या पुजाऱ्याकडून वगैरे मागून घेते. त्यांना व्यवस्थित वाळून त्याचं प्रेमिक्स वगैरे बनवून त्याला दळून वेगवेगळ्या कलर मध्ये बनवते. आणि एक लोभान अगरबत्ती आहे राळीपासून, ते पण विदाऊट केमिकल आहे. सर अजून मला एक धूपची मशीन आणि जे साम्राणी कप आहे ते हाताने मी जे महिलांना बनवायला देते, ते मला 2-3 मशीन घ्यायच्याच आहे. तसं एक शेड उभारून एक स्वतःचीच कंपनी तयार करायची आहे मला. वा. तयार उदबत्ती तुझी होलसेलनी जाते का कुठे? जाते मॅडम. म्हणजे आता स्टॉल मार्फत जे काही ऑर्डर येतात मॅडम, Yes. आणि आमच्या तिथल्या एरियात तर पूर्ण जातेच आहे. आणि आमचे जेवढे हिंगोली जिल्ह्यात आहेत ते बेलफुलवाले माझ्याकडून अगरबत्ती नेतात. तुला बळ जे द्यायचंय त्याच्यावर आम्ही चर्चा करतो. तुला SBI फाउंडेशन कडून आणि उमेद परिवाराकडून 5 लाखाची मदत या सगळ्या तुझ्या कामाकरता द्यायचं, व्यवसाय वाढीसाठी. टप्प्याटप्प्याने हे पैसे तुला SBI फाउंडेशन देईल. त्याचा योग्य हा व्यवसाय करता वापर कर आणि दाखवून दे की तू रणरागिणी आहेस आणि तितकीच यशस्वी स्त्री आहे. थँक्यू. सौदामिनी हँडलूम कडनं तुम्हाला खास साडी भेट. आद्या पुणे यांच्याकडनं तुला ही चांदीची नथ आणि कानातले. हँडमेड मसाल्यातर्फे तुम्हाला महाराष्ट्रीयन मसाल्यांची परंपरा भेट देतात. या वर्षाताई, अभिनंदन तुमचं. अभिनंदन.
खरंच मला ना इतकी प्रेरणा घ्यावीशी वाटते तुमच्याकडनं वर्षाताई. माझ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत आणि अशाच शुभेच्छा तुम्हाला महाराष्ट्रातल्या आपल्या तमाम रसिक प्रेक्षकांकडनं आहेत की तुमचा हा जो व्यवसाय आहे तो उत्तरोत्तर असाच वाढत राहू दे आणि तुम्ही सुखी राहा. खूप खूप प्रेम तुम्हाला. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. आपल्या पुढच्या ज्या उद्योजक